जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर आज आपण आलेलो आहोत हरिहर किल्ल्यावरती. बघू शकता हरिहर किल्ला. या किल्ल्याच्या वरती जायचं आहे, तर आपण जाऊयात. चला. आमचे मित्र इथे दोघं फोटो काढत बसलेत. अय कृष्णा, चल ना. हे आहे लास्ट पॉइंट ऑफ I am the Krishna Bhagwadke. I am hearing is Harihargarh is the very beautiful नजारा है. ओके. चलो फिर Habibi, come to हरिहर. Harihargarh. इथं सांगायचं म्हणलं ना, इतका खूप उंच. आणि तुम्ही बघू शकता, हे जे आहे हे पायऱ्या एकदम 90 डिग्री मध्ये आपल्याला ट्रेकिंग करा. इधर अजून जान भी दे देंगे. अजून फक्त 20% गट चालला असून 20% पण नाही, तर इतका थकवा आलाय. ये झरना, ये वाटरफॉल था पहले, अब पानी बंद हो गया इसलिए वो बंद पड़ गया. हे आहे वॉटरफॉल. फक्त हा पावसाळ्यात सुरू असतो. इथून येतो पाणी. म्हणजे हे जवळपास पाण्याचा पूर्ण रस्ता आहे. म्हणजे पावसाळ्यात ह्या रस्त्यातून जाणं म्हणजे खूप कठीण होतं. पण वरती जागा थोडं देखो. प्लीज विजिट टू हरिहर फोर्ट. तो कुछ नहीं किया, तो कुछ नाही किया. ये नहीं किया तो कुछ नहीं किया. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जस्ट फायनली अर्ध्यामध्ये. तिथून जवळपास आपल्याला अजून खूप वरती जायचं आहे. बघू शकता इतक्या वरती जायचंय तिकडे त्या टोकाला. तोपर्यंत चला, तोपर्यंत आरामासाठी थोडं थांबलेलो विश्रामसाठी. चल विशाल, चला. उठ विशाल. कोणचा वजीर काय माहित नाही आता. नाही, इन्फॉर्मेशन नाही मला काही जास्त. फर्स्ट टाइम आलोय. हा, चला आपण जाऊयात वरती. आता सगळे मित्र परिवार आपला जमलेला आहे. आता सगळे शांत पडलेले आहेत. आता सगळे निवांत रिलॅक्स मध्ये चालत आहे. बघू शकता घनघाट. ते जंगल, बिबट्याचं जंगल आहे. बिबट्या तुला माहितीये का, शिवाजी महाराजांनी जितके हे किल्ले जिंकले, छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्या सर्वात हार्ड किल्ला म्हणजे ट्रेकिंग साठी बर का, तर हा हरिहर फोर्ट पण येतो त्याच्यात. इतिहास जास्त माहित नाहीये त्याचा, आपण म्हणून इतिहासावरती जास्त बोलत नाही. हा, जे माहित आहे ते किल्ल्यावर माहित आहे, जे नाही ते नाही. बांध दिले बघितलं म्हणलं, हा? हे बांध दिले म्हणलं इकडे जायचं म्हणलं. तिथं रोलिंग तयार होती ना, इथं पॅराशूट लँडिंग होती. पॅराग्लायडिंग. इथं अडकून बसून झाडाला पुढे नाही रे, किती उंच लागतं तुला माहिती आहे? त्या किल्ल्यावर रस्ते पण नाही. असं वाटत काही वाटत नाही. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आणि हा एक्सपिरियन्स मला वाटतं ह्या वयात सगळ्यांनी घेतला पाहिजे. का रे, काय म्हणतो कृष्णा? हा, उतरत्या वयात पंढरीची वारी आणि जवानपणी गडपाड्याची स्वारी हे सगळ्यांनी केलीच पाहिजे. हा, हे एवढं पण खरं आहे. सगळ्यांना सगळे आयुष्यात सगळ्यांच्या बिजी असतात. हो, पण टाइम काढला पाहिजे भाऊ आपल्यासाठी. हा बरोबर. पण आपण आपल्यासाठी टाइम काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे
बघायला पाहिजे. काय सूर्य चमकतो, तो बघा. डोंगर आहे. तिकडे जायचं आता आपल्याला. लोकमध्ये वातावरण आहे इथं. तरी आम्ही पावसाळ्यामध्ये नाही आलो. पावसाळ्यात सगळ्यात कठीण किल्ला सगळ्यात. Yes. कारण काय ही जी वाट आहे ती पूर्णपणे चिखलानं भरलेली, पाणी पाण्यानं. वरून खाली यायलेले सर्व. त्याच्यामुळं हा वेदर अतिशय उत्तमपणे आपण ह्या वेदर मध्ये किल्ला चढू शकतो. चला बोला नमो पार्वती पते हर हर महादेव महादेव. डबल जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर कुछ बोलो, क्या बोलना चाहते हो आप इस किले के बारे में? अच्छा है, ट्रैकिंग के लिए चलने फिरने का आदत रहेगा तो आ सकता है. वो आदत कब तक रहती है, कब तक नहीं रहती है? वो तो कैसे पता चलेगा. आदमी के ऊपर डिपेंड रहता है. हाँ, आपका एज कितना है अभी? 23. 20. मेरा 44. कुछ देखो बोल रहा मैं, जब तक जान है तब तक. नाही रे, आवड पाहिजे हा? हाँ? आवड इच्छा. अच्छा. चला मित्रांनो, हे बघा आमचा पार्टनर हे बघा, अजून खालीच आहे. त्याला कोणी ओळखत असलं त्याला लाईक शेअर करून टाका डायरेक्ट. सारखं मागच राहतोय. पाणी पाणी लागतं तुला. आणि इकडे पाणी पिऊ आम्हाला. एकदम बेस्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हरे हरे. मित्रांनो हा आहे पहिल्या काळातील तलाव, म्हणजे पाणी पिण्यासाठी किंवा पाणी साठवण्यासाठी अशा प्रकारे बनवलेलं होतं. बघू शकता अशा प्रकारे एक तर फायनली आपण गडाच्या टॉप वरती पोहोचलेलो आहोत. गड पूर्ण फिरून झालेला आहे. तर कसा वाटतंय कृष्णाबाई? भाऊ सह्याद्री जाऊ सगळे. टॉप वरती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.